नमस्कार मंडळी. तर सध्या मी आलो आहे झान सांस या ठिकाणी, जिथले की विंड मिल्स खूप फेमस आहे. हा नेदरलँडमधील खूप महत्त्वाचा टुरिस्ट स्पॉट आहे. तर आज मी तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल झान सांस आणि तिथले वेगवेगळे विंड मिल्स. तर आता मी जस्ट इथे झान सांस या ट्रेन स्टेशनवरती आलो आहे आणि इथून आता थोडंसं एक 10 ते 15 मिनटं वॉक करत जावं लागेल आपल्याला. तर चालूया, जाऊ प्रवास करत बघूया आता झान सांस. काही मंडळी आता वापस येत आहे, ज्यांचं ऑलरेडी बघून झाले आणि काही जात आहेत तिकडे. आम्हाला थोडंसं लेट झालं याला, पण ठीक आहे. तरी पण आज आहे, अजून 2-3 तास मिळतात आपल्याला बघायला. तर बघूया. स्टेशनच्या जस्ट बाहेर पडलं की राईट हँड साईडने सरळ रस्ता आहे. स्ट्रेट 10 ते 15 मिनटात चालणार आपण. तर आता आपण आलो आहे, जवळपास पोहोचतो आहे मेन स्पॉटवरती. तोपर्यंत त्याला तुम्हाला दाखवतो जाता जाता इथल्या घराचं स्ट्रक्चर. ॲक्च्युली नेदरलँड्समध्ये प्रत्येक ठिकाणी घराचं स्ट्रक्चर थोडंफार वेगळं आहे. असं नाही की प्रत्येक ठिकाणी एकच आहे. यांचं मी एक निरीक्षण केलं की प्रत्येक सिटीमध्ये थोडंफार तरी चेंज आहे. हे एक समोर एक विंडमिल आला आहे जुना. त्याला जवळून बघू शकता कसा आहे यांचा जुना हा विंडमिल. छान. चला, तर आपला वॉक चालू आहे. हे बघू शकता, हा जो रेड एरिया आहे हा यांचा सायकलचा पाथ आहे आणि हा आपला वॉकिंग पाथ. चला तर करूया क्रॉस. बघू शकता समोरून टुरिस्ट मंडळ येत आहे. त्यांचे बघून झाले आणि आता चालले ते वापस घरी. चला, तर आता आलोय मेन स्पॉटवरती आणि हा स्पॉट आता मिस नाही करायचा. चला, तुम्हाला खूप जवळून दाखवतोय झान सांस येथील सौंदर्य आणि सुंदर असे विंडमिल. ही एक यांची छान नदी आहे, वरतून हा ब्रिज आहे. आणि आता मी शांततेत हे पूर्ण व्हिडिओ शूट करतो तुम्हाला शांततेत दाखवण्यासाठी. बघू शकता इथे रेस्टॉरंट मंडळी बसली आहे खात पीत, आणि हे असे घरे. पाण्यामध्ये डक आहेत, समोर विंडमिल फिरत आहेत. बघू शकता पाण्याच्या दोन्ही साईडला घरे आहेत. खूपच सुंदर असा नजारा. हा ब्रिज आता ज्याच्यावरून आपण वॉक करत जाणार आहे. तर ब्रिजच्या राईट हँड साईडला सुद्धा काही विंड मिल्स आणि रिव्हर व्ह्यू तसेच घरे आहेत. ओके, तर चला आता अजून समोर जाऊया. एक हा व्ह्यू थोडं समोरून घेतोय ब्रिजवरून. तर बघू शकता इथले रिव्हर साईड घरांचा व्ह्यू, आणि समोरून एक बोट येत आहे टुरिस्ट मंडळीला घेऊन. इकडनं एक बोट गेलेली आहे. चला, ही बोट आता आपल्याकडे येते. जरा जवळून दाखवतो तुम्हाला.
पाठीमागे नेदरलँडचा फ्लॅग आहे तो. हॅलो. हे आता आपण झांसांच्या मेन टुरिस्ट स्पॉटच्या एरियामध्ये आलेलो आहे. ते बघू शकता कॅनल आणि आतमध्ये वेगवेगळे घरे आहेत. या साईडला देखील काही घरे आहेत. इथे ॲक्च्युली हे जे घर दिसतं याचं एक हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे. तर ते मी तुम्हाला सांगतो. हे तुम्ही जर बघाल तर याचं नाव आहे अल्बर्टाईन. ओके, त्याला डचमध्ये अल्बर्टाईन म्हणतात. आणि याची हिस्ट्री अशी आहे की हे नेदरलँडचं ॲक्च्युली खूप महत्त्वाचं सुपर शॉपी जे असतं आपलं सुपर मार्केट, त्यांचं मेन सुपर मार्केटची चेन आहे. आणि हे यांचं इथलं पहिलं शॉप होतं जे त्यांनी इथे चालू केलेलं. आणि आता या एका शॉपपासून सध्या नेदरलँड्समध्ये खूप सारे म्हणजे जे हजारो स्टोअर्स असतील. जसं आपलं इंडियामध्ये डी मार्ट, रिलायन्स जे आता वेगवेगळे स्टोअर असतात त्या टाईप त्यांची खूप मोठी चेन आहे ज्याच्यामध्ये सर्व ग्रोसरी व्हेजिटेबल्स गोष्टी मिळतात. पण त्याची सुरुवात ही इथून या छोट्याशा शॉपपासून झाली होती असं याचं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे. हे बघा, हा शॉप थोडासा दुरून दाखवतो तुम्हाला. अल्बर्टाईनचा एका छोट्याशा घरामध्ये त्यांनी चालू केलेलं त्यावेळेस. सध्या आता तो बंद आहे कारण तो आता टुरिस्ट प्लेसमध्ये कन्वर्ट झालेला आहे. चला आता आपण आतमध्ये वॉक करतोय आणि मी जे जे काही सीन दिसत आहेत ते या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. इकडे साईडला कॅनल, ते काहीतरी खूप मोठमोठे पानांचं झाड आहे. झाड नाही, हां छोटंसं ते खूप मोठमोठ्याले पानं आहेत. छान असे गार्डन. हे बघा, हे पानं मी जवळून दाखवतो. हे बघून मला आपले महाराष्ट्रातील आपले चमकुऱ्याचे पानं आठवले. पण हां, ऑफकोर्स हे चमकुऱ्याचे पानं नाहीत कारण खूपच मोठे आणि एक्झॅक्टली तर काय नाव याचं मला माहिती नाही. पण आहेत चमकुऱ्याच्या पानासारखे पान. तर हा आहे आता झांसान्स येथील आतमधील एरिया. छोटे छोटे कॅनल, छोटे छोटे घरं. दोन्ही साईडला छोटेसे कॅनल आहेत. या घरांमध्ये बहुतेक कुणी सध्या राहत नाही आहे. हे जुने घरं आहेत. हे काय बगळे? डक आहे की बगळे? डक. बघू शकता डक आणि त्यांचे छोटे पिल्ले. सर्व मंडळी माझ्यासारख्याच व्हिडिओ घेण्यामध्ये बिझी आहेत. इकडे पण डक आहे. तर इकडे बघू शकतात उन्नती. ते बघ शिप्स, मेंढ्या काही बसल्या आहेत, काही चरत आहेत. तिकडून आहे बहुतेक जायचा रस्ता. समोरून
बेबी शिप्स पण आहेत यस. झोपलेत ना निवांत? बेबी शिप झोपलेत, काही काही झोपलेत. हो का? इकडून रस्ता आहे बहुतेक. मस्त आहे. अरे वा. आणि मला काय दिसले तर बघा, यांची जुनी बैलगाडी जी की तुटून आपल्या बैलगाडीसारखीच आहे जवळपास स्ट्रक्चर. तर यांच्याकडे पण आता मला पण माझ्या लहानपणची आपली लाकडी बैलगाडी आठवते. तर हे काय म्हणतो आपण याला, वरती धावा, नंतर हे लाकडी उन्नती माहिती आहे तुला? याला धावा म्हणतात, याला हे लाकडी काय म्हणतात ते नाही मला माहिती. हां लाकूड आहे पण त्याचं ते बनवलेलं असतं. आणि ते बघा असेच आपल्याकडे पण असेच बैलगाड्या असतात ना, म्हणजे आता लोखंडी झाल्या पण आधी असं लाकडाच्या बैलगाड्या असायच्या सेम. हे लहान मुलांचं काहीतरी जुने यांचे खेळणे आहेत बघा अशा प्रकारचे. आज जायचं आणि खाली उडी मारायची. हे काय आहे उन्नती? शेकोटी आहे का? शेकोटी काहीतरी दिसतंय. शेकोटीचाच कार्यक्रम दिसतोय आपला. आगीची व्यवस्था जुनं जसं आपल्या चुलीप्रमाणे. ओके चलो. इकडे बघू शकता मेंढ्या चरत आहेत. आणि उन्नती ते बघा रे, छोटे बेबी शिप्स पण आहेत. छोटस. ओके. आणि बघू शकतो दुरून आपण तिकडे विंड मिल्स वगैरे आहेत. तर चला अजून पुढे बघूया काय दिसतंय. हा छोटासा लाकडी ब्रिज. चलो उन्नती. आणि आता क्रॉस करूया. दोन्ही बाजूनी झाडे आहेत. इथे आतमध्ये एक छोटीशी चीज फॅक्टरी आहे. तर बघू शकता यांनी काही जुन्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. त्यापैकी ही आहे बैलगाडी. आणि बैलगाडीमध्ये बघा हे दुधाच्या मोठमोठ्या कॅटल्या जवळपास आपल्यासारख्याच येतात. आणि अशा प्रकारांच्या बैलगाडीचं स्ट्रक्चर हे बघा. इथं कॅटल्या यांनी जुन्या ठेवल्या टुरिस्ट लोकांना दाखवण्यासाठी. चला तर आतमध्ये आता आपण चीज फॅक्टरी बघूया. आणि अरे उन्नत तिकडे मला काय दिसलं, बकरी आहे. बकरी हे बघा यांची. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. ये इकडे ये. अरे वा. हे बघा ॲक्च्युली इथे मला बकरी फर्स्ट टाइम दिसली. मेंढ्या बघितल्या पण बकरी नव्हती बघितली. तर ही आहे इथे यांची बकरी. हे ॲक्च्युली आतमध्ये चीज फॅक्टरी आहे, परंतु आता थोडं लेट झाल्यामुळे हे बंद झाले आहे. 6लाच बंद होते. तर आपण आत नाही जाऊ शकत आहे, त्यामुळे आतला काही व्हिडिओ घेता येणार नाही. ठीक आहे बघूया दुसरीकडे काय दिसतंय अजून. हे बघू शकता इकडे बकऱ्या आहेत. बकऱ्या चरत आहेत. आणि इकडे समोर दिसतंय आता तुम्हाला भरपूर विंड मिल्स. आणि टुरिस्ट मंडळी आता वेगवेगळे विंड मिल्स बघत आहेत. चला तर आपण पण जाऊन बघूया जवळ. हे बघा आता विंड मिल आपण जवळून बघतोय. आणि इथे मोठी बोट आहे. इकडे कॅनल. झालं आता मंडळीचं सर्व बघून झालंय. सर्व वापस चालली आहे.
शांत पाणी आणि पाण्याच्या किनारी विंडमिल्स. सुंदर असे दृश्य आहे. हे बघा खूप जवळून कॅप्चर करतोय. चला तर अशा प्रकारे हा झांज सांजेतील व्हिडिओ शूट आता मी थांबवतोय. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. उन्नती, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. अँड कीप वॉचिंग मुंडे फॅमिली इन युरोप. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन टॉपिक आणि नवीन प्लेस घेऊन खास तुमच्यासाठी. मुंडे फॅमिली इन युरोप. धन्यवाद.